प्रिय मित्रांनो, आज जुलै 4 आणि गुरुवार आजच्या दिवशी आपण पहिल्या वाचनामध्ये आमोस आणि अमस्या ह्या दोन व्यक्तीमध्ये जो वाद आहे तो आपल्याला पाहायला मिळेल। आमोस हा देवाने एका सामान्य जो मेंढपाळ आहे त्याला संदेश देऊन त्या अमस्याकडे पाठवलेला आहे आणि आमोस त्या अमस्याला हा संदेश देतो। परंतु आमोस हा परमेश्वराचं सत्य त्यांना सांगतो, परंतु जो अमस्या आहे तो थोडासा परमेश्वरापासून दूर गेलेला आहे आणि तो राजाचा मित्र झालेला आहे आणि म्हणून तो राजाला सुद्धा तक्रार करतो की ह्या आमोसला येथून हाकलून द्या देशाबाहेर आणि त्याने कोणत्याही प्रकारचा संदेश देऊ नये म्हणून त्याला हद्दपार करा। प्रिय बंधू भगिनींनो, अशा प्रकारे आपण हा वाद चालू असताना आमोस मात्र घाबरत नाही। आमोस त्या अमस्याला सांगतो की तुझी बायको ह्या नगरामध्ये वेश्या बनेल, तुझे पुत्र आणि कन्या तलवारीने ठार होतील, तुझी सगळी प्रॉपर्टी लोक घेतील आणि लोक ते काबीज करतील आणि त्याबरोबरच तुझं जीवन जे ह्या जगात दिसते ते सगळं अमंगळ अशा देशात होईल आणि म्हणून परमेश्वर तुझ्या विरोधात आहे। इस्रायलचा तुझ्याद्वारे नाश होणार आहे आणि संपूर्ण इस्रायल जणू काही गुलामगिरीत पडणार आहे ह्याची जाणीव तो अमस्याला करून देतो। माझ्या प्रिय बंधूंनो, आजचं शुभ वर्तमान आपल्याला सांगत आहे की काही लोक येशूवरील विश्वासामुळे एका पक्षघाती माणसाला येशूकडे आणतात आणि येशूने त्याला बरे करावं म्हणून त्याला विनंती करतात आणि येशू त्याला सांगतो की जा, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे, तू बरा हो। आणि त्याच वेळेला आपल्याला दिसून येतं की परमेश्वर जेव्हा सांगतो तुझ्या पापाची क्षमा झाली आहे, तेव्हा हा शास्त्री लोकांमध्ये एक मतभेद निर्माण होतात की हा परमेश्वरासारखा कसं क्षमा करू शकतो पापांची, आणि म्हणून त्याला प्रश्न विचारला गेला, पापांची क्षमा तू कसं करू शकतो। प्रिय बंधू भगिनींनो, ह्या क्षणी येशू जणू काही त्याला सांगत आहे की परमेश्वर हा मीच आहे आणि म्हणून मी त्याला सांगतो आहे की तू उठ आणि आपली बाज उचलून चालू लाग। आणि तेवढा तो माणूस उठतो आणि चालू लागतो।